मॉर्निंग स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स. मित्रांनो बघा, द डिटर्मिनेशन टू लर्न न्यू थिंग्स. पहा, द डिटर्मिनेशन टू लर्न न्यू थिंग्स चेंज अ पर्सन्स लाईफ. चेंज अ पर्सन्स लाईफ म्हणजे काय मित्रांनो? नवीन शिकण्याची जिद्द माणसाचे आयुष्य बदलते. आता बघा, या ठिकाणी आजचा लेसन फार महत्वाचा आहे मित्रांनो. आपण इंग्रजी शिकत असताना आय होप तुम्हाला मी सांगितलेलं समजत असेल असे मी असं समजतो. बघा, इथं आजचं चॅप्टर आहे बेसिक इंग्लिश ग्रामर. बेसिक आहे गोष्टी, पण या बेसिक गोष्टी बरेच मुलांना समजत नाही. आता मला माहित आहे तुम्हाला इंग्रजी वाक्य येतच, तुमचं बेसिक वाक्य झालं जवळपास, परंतु या ठिकाणी आज आपण जो बघणार ना, इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस. इंग्रजी बोलतो आपण, पण त्या ठिकाणी चुका करतो. आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश बट सर आय मिस्टेक. हाऊ मेनी मिस्टेक सर? किती चुका करतो बाळा तू? ह्या चुका सुधारण्याचं काम मी तुम्हाला मदत करणार आहे. तुमच्या या कामामध्ये मदत करतो. बघा बरं, इथं टू हॅव म्हणजे काय? हॅव म्हणजे आहे. तर पहा, हॅव आणि हॅज असं या ठिकाणी दोन प्रकारे लिहिले. फक्त दोन्हीचे अर्थ काय होते? आहेच. मला आहे, पण आय हॅव म्हणजे मला आहे. पण या ठिकाणी मित्रांनो लक्ष द्या, आपण आय असल हॅव कधी घ्यायचं? आणि त्या ठिकाणी बघा, डू आपण हॅवच्या पुढे डूचा जास्त करून वापर होतो, आणि हॅज असेल तर आपण डज घेतो. दोन्हीचा अर्थ बघा सारखाच आहे. परंतु या ठिकाणी मित्रांनो जी मी तुम्हाला ट्रिक सांगणार, ट्रिक लय महत्वाची, ती तुम्ही लक्षात ठेवून ना, 100% तुमचं एकही वाक्य चुकणार नाही याची मी गॅरंटी देतो. बघा बरं, काय सांगतो तुम्हाला इकडे बघा. आता बघा, हॅव कधी घ्यायचं? बघा उदाहरण सांगू का? आय हॅव पेन. किती सोपं आहे. मग जेव्हा आपण आय असल तेव्हा आपल्याला हाय घ्यायचंय. काय घ्यायचंय? हॅव. आयच्या पुढे हॅव. नंतर हॅव कधी घ्यायचं? बघा, यू असेल तर यू हॅव, है का नाही? वी हॅव, दे हॅव, नंतर प्लुरल सब्जेक्ट. आता पहा, प्लुरल म्हणजे काय? अनेक वचनी जर करत असेल तर सिंगल म्हणजे काय? एकटा. किंवा नाउन म्हणजे नाम. जर एखादं नाव असेल तर त्या ठिकाणी आपण आय घेतो. पहा, रमेश हॅव पेन असं म्हणू शकतो. ते पहा, हॅज कधी घ्यायचं? ही हॅज म्हणजे जेव्हा तृतीय पुरुषी म्हणजे दुसरा व्यक्ती. तुमच्या लक्षात येणार ना, तृतीय पुरुषी म्हणल्यानंतर तृतीय म्हणजे थर्ड पर्सन म्हणजे दुसरा कोणी जर असेल. समजा उदाहरणार्थ ही म्हणजे कोण? तो. शी म्हणजे ती. इट म्हणजे ते. किंवा सिंग्युलर नाउन एकवचनी नाव असेल तर त्या ठिकाणी आपण हॅज घ्यायचं. किंवा पीपल्स नेम एखाद्याचं नाव असेल तर आपल्याला त्या ठिकाणी हॅज घ्यायचं आहे. मित्रांनो, हे शिकत असताना तुम्हाला सांगतो की आपण या ठिकाणी आता बघा, मी एक फॉर्म्युला दिला तुमच्यासाठी की आपल्याला कधी काय घ्यायचं. बघा, सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला माहिती करता, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, वर्ब म्हणजे क्रियापद. हे आपण पाठीमागच्या पाठात शिकलो. त्याचबरोबर आपण ऍम शिकलो. ऍम म्हणजे ऍम, इज, आर शिकलो का नाही? आज आपल्याला शिकायचंय हॅव, हॅज. आता इथं बघा बरं, इज म्हणजे आहेच होते ना, बरोबर आहे. पण आता आय इज होईल का? आय इज पेन? नो, इट इज रॉंग. आय हॅव पेन, राईट? डू यू अंडरस्टँड? येस. मला समजतं की तुम्हाला समजत आहे. पहा इथं, पहा या ठिकाणी मी एखादं होकारार्थी जर वाक्य असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो? अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आता हे जर वाक्य असेल तर त्या ठिकाणी त्याची हे आहे बघा, स्ट्रक्चर आहे. म्हणजे काय असते त्यामध्ये? काय घ्यायचं बघा, पहिले घ्यायचं सब्जेक्ट, नंतर हॅज किंवा हॅव प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे अशा प्रकारची त्याची आपल्याला रचना करायची आहे. दुसरं एक वाक्य सांगतो. दुसरा मुद्दा आहे नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य असेल तर काय घ्यावं सर? मुलं घाबरून जातात. काय घ्यावं? बघा मित्रांनो, या ठिकाणी मी होकारार्थी वाक्य असेल तर काय घ्यायचं स्ट्रक्चर सांगितलं तुम्हाला. बघा, सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस ऑब्जेक्ट. मी तुम्हाला आता सांगितलं सब्जेक्ट म्हणजे काय? करता, हे कर्म, आणि नंतर क्रियापद आपण घेत असतो. पहा इथं, आता निगेटिव्ह असेल तर काय घेणार सर? बरेच मुलं समजत नाही. आता वाक्य नकारार्थी आलं मग काय घ्या सर? सब्जेक्ट घ्या प्लस डज नॉट हॅव, डज नॉट हॅव किंवा डू नॉट हॅव हे वापरायचं आहे, प्लस ऑब्जेक्ट. झाला विषय तयार, वाक्य तयार. नंतर आता इंट्रोगेटिव्ह असल्यावर काही म्हणजे प्रश्नार्थी वाक्य असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा नाही. तर त्या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला? बघा इथं, डू, डज किंवा डू घ्यायचं. डज किंवा डू
प्लस नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे. बघा सब्जेक्ट इथं जेव्हा आपण प्रश्नार्थी वाक्य घेतो त्यावेळेस आपल्याला सब्जेक्ट सुरुवातीला न घेता डज किंवा डू घ्यायचं आहे, नंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे, नंतर हॅव घ्यायचंय, नंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आणि शेवटी मात्र प्रश्नचिन्ह द्यायला विसरू नका. आता उदाहरण सांगतो तुम्हाला, एक साधं सांगतो तुम्हाला वाक्य पहा. आय हॅव अ पेन. इथं पहा, आय हॅव अ पेन. किती सोपं वाक्य आहे. माझ्याकडे पेन आहे. आता बघा दुसरं वाक्य सांग मला, आय डोंट हॅव अ पेन. पहा, आय डोंट हॅव अ पेन. हे झालं ना, हे पहा, हे होकारार्थी माझ्याकडे पेन आहे. हे झालं नकारार्थी, आय डोंट हॅव अ पेन, माझ्याकडे पेन नाही. आणि एक सांग, डू यू हॅव अ पेन. पहा, हे झालं तिसरं, डू यू हॅव अ पेन. आता या वाक्यामध्ये पहा, हे साध्यामध्ये पहा, इथं सब्जेक्ट घेतला, नंतर हॅव घेतलंय बघा, पहिले बघा, नंतर ऑब्जेक्ट. आलं लक्षात. हे झालं होकारार्थी. आता दुसरं पहा, हेच वाक्य जर आपल्याला नकारार्थी बोलायचं असेल तर कसं बोलणार मित्रांनो. बघा सब्जेक्ट घेतला आय, बघा सब्जेक्ट, नंतर डोंट, पहा डू नॉट म्हणजे डोंट, आणि नंतर हॅव, डोंट हॅव, नंतर सब्जेक्ट, हे ऑब्जेक्ट. झालं वाक्य. आता हेच वाक्य जर आपल्याला प्रश्नार्थी घ्यायचं, प्रश्न विचारायचा, कसं लिहिणार बघा बरं. पाहिजे पहिल्यांदा डू घेतलं, डू किंवा डज, आपण डू घेतलं, डू यू, पहा डू यू हॅव, डू यू हॅव, पहिल्यांदा डू घेतलं, नंतर हॅव घेतलं, ये नाही, हे सब्जेक्ट पहा, हे सब्जेक्ट आहे. डू झाल्याच्या नंतर सब्जेक्ट घ्या, नंतर हॅव घ्या, नंतर ऑब्जेक्ट घ्या, आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरू नका. अशा प्रकारे मित्र आपला होकारार्थी वाक्य लिहायचे, हे नकारार्थी वाक्य आहेत, आणि हे प्रश्नार्थी वाक्य. आता पहा उदाहरण सांग, दुसरे घ्या. आय हॅव अ कार. आता कसं म्हणणार सर. इथं पहा, आय हॅव अ कार म्हणजे काय, माझ्याकडे कार आहे. आय हॅव अ ग्रामर बुक, काही पण म्हणा, कोणतं पण तुम्ही पहा, तुमच्याकडे एखादी वस्तू असते ना, आय हॅव अ मोटरसायकल, आय हॅव अ जीप, काही पण घ्या, आणि ते वाक्य आपल्याला होकारार्थीमध्ये असं लिहायचं असतं. आय हॅव म्हणायचं, आणि पुढे तुमच्याकडे जी वस्तू असते ना ती तुम्हाला म्हणायची आहे आणि ते लिहायची आहे. म्हणजे असे तुम्हाला मित्रांनो प्रॅक्टिस करायची. मला तर वाटते ना की मित्रांनो, मला काय करता, कमेंटमध्ये एखादं वाक्य सांगत जा, म्हणजे काय होईल की मला समजेल की तुम्हाला हॅव कुठे घ्यायचं आणि हॅज कुठे घ्यायचं ते समजलं का नाही. नंतर पहा, आय हॅव अ कार, त्याचं नकार सांग मला. आय डोंट हॅव अ कार. व्हेरी गुड. आय नाही, आय डू नॉट, आय डू नॉट हॅव अ कार. आय हॅव डू नॉट हॅव अ कार. आता पुढचं पहा, मग नकारार्थी कसे, डू यू हॅव अ कार. किती सोपं आहे. डू यू नाही, डू आय हॅव अ कार. पहा डू आहे चुकलं इथे, पहा डू आय हॅव अ कार. आता इथे डू का घेतलं बघा, डज का घेतलं नाही, कारण हा इथं पहा, हॅव कधी येते, जेव्हा आपण हॅव च्या पुढे डू लागतं, हे लक्षात ठेवा. मग इथं काय डू म्हणजे डू आय हॅव अ कार. बरोबर आहे मित्र, तू सांग मला, डू आय हॅव अ कार. पहा आता हीच वाक्य आपण एक लक्षात ठेवा. 1 मिनिट. आता आपण काय करूया, हे वाक्य येत असताना लक्ष द्या, आपल्याला घ्यायचे आता हॅजचे वाक्य. हॅव कसं घेणार सर. आता बघा बरेच मुलं परीक्षण होता, सर मला आता समजत नाही कसं करू, हॅज कसं घ्यावं सर. हॅजचे वाक्य सांगितलं ना तुम्ही, सांगतो ना मला. आता बघा हॅज कसं घेणार ते, आता मी सांगतो पहा, ही हॅज अ फोन. आता पहा ही म्हणजे कोण, तो. मग इथं आपल्याला हॅव घ्यायचं नाही, ही हॅव घ्यायचं का नाही, ही हॅज अ फोन. या ठिकाणी तृतीय पुरुषी जर कोणी असेल दुसरा, तर त्या ठिकाणी आपल्याला हॅज घ्यायचं. ही हॅज अ फोन म्हणजे त्याला फोन आहे. आता हेच वाक्य जर आपण नकार घेतलं तर काय ना, ही डज नॉट हॅव. पहा ही डज नॉट हॅव फोन. बघा इथं काय सांगितलं मी, नेगेटिव्ह मध्ये सब्जेक्ट प्लस डज किंवा डू घ्यायचं आहे. जेव्हा
एक हे असतील आय यू वी दे असेल तर आपल्याला काय घ्यायचंय मित्रांनो, काय घ्यायचंय डू घ्यायचंय. आणि अनेक म्हणजे दुसरं कोण थर्ड पर्सन असेल तर ती पुरुषी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी डज घ्यायचं. हे मुद्दा लक्षात ठेवा, हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. ह्या ट्रिक्स लक्षात ठेवा मित्रांनो. आता पुढचा मुद्दा सांगा बरं. हेच वाक्य जर आपल्याला प्रश्न विचारायचं काय घेणार मग तुम्ही मला सांग. डज ही हॅव फोन, राईट. डज DOES डज डज. आता हे दुसरं आहे ना, मग दुसरं काय घेणार, डज घेणार ना का डू घेणार का नाही. डज ही हॅव अ फोन, ही हॅव अ फोन. आणि शेवटी मित्रांनो हे प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही, नाहीतर काय होतंय त्याची हॅव फोन म्हणलं बा तो, पण शेवटी प्रश्नचिन्ह दिलं नाही ना, मग त्या ठिकाणी आपला मार्क करतो. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हॅव आणि हॅजचा उपयोग करायचा आहे, चुकायचं नाही. चुकू दे एखादं वाक्य, चुकलं तरी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी आहे ना, इंग्लिश गुरु इज हिअर, डोंट फेअर. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.